यंदा राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवरती यंदा पावसावरती या सगळ्याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि याच हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक महत्त्वाची बैठकही घेतली। या बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना सूचना केल्या। पाऊस कमी असल्यामुळे पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा आतापासून विचार करावा लागेल असं फडणवीस म्हणाले। शिवाय पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये टीम तयार करावी अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। प्रमाण जर कमी राहिलं तर शेतकऱ्याला ज्या अडचणीला सामोरं जावं लागेल त्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे, बियाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, पाण्याच्या बाबतीमध्ये असू द्या, खताच्या बाबतीमध्ये असू द्या, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कुठली काळजी घेणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आज या कार्यशाळेमध्ये चर्चा झालेली आहे। तर या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कोणकोणत्या सूचना दिलेल्या आहेत बघूया। जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यांची कामं तातडीनं पूर्ण करा। वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा। दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामं प्राधान्यानं करा। चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या, कारण इतर राज्यामध्ये अशीच परिस्थिती आहे। 2015 नंतर बरंच काही आपण शिकलो। कमी पावसामध्ये सिंचन देणारी हीच साधनं आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।